चूक झाली माझ्या हातून, मी तुझी माफी मागतो. खरंच चुकलो मी. आजोबा तुम्ही असं का करताय? अरे त्यात काय आहे चंदू? सोन्या, खरंच चूक झाली माझ्या हातून. मनापासून बोलतोय मी. प्रेम तितकंच केलं तुझ्यावर, पण ते तुझ्यापर्यंत पोचवायचं राहिलं. आणि ही खरंच खूप मोठी चूक नाही का? खरंच खूप मोठी चूक आहे. श्रीराम, श्रीराम. हा घे. आता बोल, काय बोलत होतीस? कुसुमताई, अहो 4 दिवस होऊन गेले, अजूनही सुलेखाचा कुठेच पत्ता नाहीये. तुम्हाला नक्की काहीच सांगितलं नाही तिने? अगं अजिबात नाही. मला काही सांगितलं असतं तर मी तुला बोलले नसते का? त्या यशवंतरावांचा सतत फोन येतोय. आज सकाळी सुद्धा आला होता. कुठल्या तोंडाने उत्तर देऊ त्यांना मी? पूनम, सुलेखाला काही झालं तर नसेल? कुसुमताई, काय बोलताय तुम्ही? अगं नाही, मी आपलं माझ्या मनात आलं ते सांगितलं ग. काय? हे 4 दिवसापूर्वी त्या आधीची बायको आहे ना, तिची आई आली आहे इकडे मुंबईला. शुभ्राची आई? हो, मी तर अगदी सुरुवातीपासून सांगत होते, अगदी घसा खरवडून सांगत होते. त्या दोघी जणी अगदी पक्क्या डॅम्बिस आहेत. त्यांना हे सगळे प्रकार असले येतात माहितीये. नाही तर मला तू सांग ना, हे बघ 4 दिवसापूर्वी त्या आल्या आणि नेमकं त्याच वेळेला सुलेखा अगदी गायब झाली. कशी सांग ना? कुसुमताई, इथे मला सुलेखाचं टेन्शन आहे. तुम्हाला काय काय सुचतंय? मी काय तुला इकडे चांदोबाच्या गोष्टी नाही सांगते. पूनम, त्या दोघींनी मिळूनच काहीतरी सुलेखावरती केलेलं असणार. नाही तर मला तू सांग ना, ती म्हातारी आताच कशाला कडमडली इकडे? कुसुमताई, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नका ठेवू विश्वास, नका ठेवू माझ्यावरती विश्वास. मला काय करायचंय? देवा परमेश्वरा, माझ्या वाटची बुद्धी जराशी यांच्या डोक्यात घाल जराशी. अगं आलं घाल ग. छे, आजोबा तुम्ही झोपला नाही अजून? नाही. तुझं का? श्रीराम, श्रीराम. आजोबा चाललात काय असे लगेच? तुझं चालू दे. खजिन्याशी संबंधित कुठल्याही गोष्टीत मला आता रस उरलेला नाहीये. चालू दे. आजोबा असं का म्हणताय? मग खजिना शोधण्यासाठी तुम्ही अख्खं आयुष्य वेचलात. श्रीराम, श्रीराम. आणि या आयुष्याचं संचित काय? माझ्या नातवांचे, मुलांचे
आपापसात बिघडलेले संबंध, ही भांडण, माझ्या या हव्यासापायी मी एका बापाला त्याच्या मुलापासून तोडलं आहे. तो बाप माझाच लेक आहे आदिनाथ. श्रीराम, ही बोच कुठला खजिना भरून काढणार आहे सांग मला. असं पण यात तुमची काहीच चूक नव्हती. हा सगळा गैरसमजुतीचा प्रकार आहे. भाईला ते वेळेवर सांगायला हवं होतं, नाही सांगितलं, चूक झाली, मान्य आहे. त्याचं चिडणं, त्याचा राग सगळं मान्य आहे. त्याला जे वाटतंय ना की या खजिन्याचे वाटे करायला लागू नयेत म्हणून आम्ही त्याला हे सांगितलं नाही, ते कदापि एक्सेप्टेबल नाही. त्याच्या मनात अशी शंका आली, याचंच दुःख मला आयुष्यभर राहील. आणि म्हणून आजोबा, माझ्यासाठी आता हा खजिना मिळणं खूप गरजेचं आहे. कारण त्यातलं त्याचाच काय, माझाही जर काही वाटा असेल ना तर तोही मी त्याला देऊन टाकेन. तेव्हा त्याला कळेल की माझ्या मनात तसं काही नव्हतं. चुकतोयस तू आदिनाथ. चंदू बोलताना बोलून गेलाही असेल, पण त्याच्या मनात जी खंत आहे ती तुला वाटते ती नाही. त्याला पैशाची गरज आहे. उद्या खरंच संपत्ती सापडली तर सगळ्यात जास्त गरज त्यालाच आहे. पण त्याही पेक्षा त्याला गरज आहे ती प्रेमाची, आपुलकीची. कुणीतरी त्याच्या पाठीवर योग्य वेळी थाप देण्याची, त्याची दखल घेण्याची. त्याला असा विश्वास वाटून देण्याची की तो या घराचा, कुटुंबाचा महत्वाचा आणि हवा असलेला भाग आहे. हा सगळा आत्ताचा राग नाहीये आदिनाथ. गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या गोष्टींचा स्फोट आहे हा. मधू त्याच्याशी सुरुवातीपासूनच खूप कडक वागला. त्यात चंदूचा स्वभाव असा बंडखोर. तेव्हापासून विस्कटलं सगळं. या सगळ्याची घडी बसायला वेळ लागेल ना. आता तो वेळ आपण त्याला द्यायला हवा आदिनाथ. निदान मी तरी तो द्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्याशी बोललो मी. त्याचे काही मुद्दे पटले मला आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी केलेल्या चुका सुधारायच्या. चंदूच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी खजिनाच हवा. अगदी बरोबर आहे तुझं. पण सोन्या नाण्यानं भरलेला खजिना नव्हे, प्रेमाचा खजिना. बरं का आदिनाथ, त्या खजिन्यात आणि आपल्या या खजिन्यात एक साम्य मात्र नक्की आहे. तो असतो आपल्या जवळ, पण तो आपल्यालाच सापडेपर्यंत आयुष्य उलटून जातं. श्रीराम श्रीराम.
चला मालक, मी येतो. निघालास का रे? हो. जपून राहा हो. तुम्ही तुमची काळजी घ्या. हो. औषधं वेळेवर घ्या. मी रोज एक फोन करेन. बर. मालक, हे काय आहे हो? त्याला हात लावू नकोस, ते आदिनाथच्या कामाचं आहे. मालक, ही पेटी आदिनाथला त्या भुयारात सापडली होती तीच आहे ना? श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत? तू ठेवून दे बरं. नाही, मी काय म्हणतो मालक, मला ना असाच एक कागद आपल्या वाड्यात सापडला होता वरच्या खोलीत. मी तो फेकूनच देणार होतो, पण त्याच्यावर ना कसली तरी अशी कोपऱ्यात खूण होती, म्हणून मग म्हटलं काहीतरी असणार हे, म्हणून मी ना तू आता मला सत्यनारायणाची कथा सांगणार आहेस का? नाही, मी तो कागद असं जपून ठेवलेला आहे, आधीला लागला तर पुरे निघ आता तू. त्या आदिनाथला माझ्यामुळेच हा नाद लागलाय. मीच उचलून ठेवतो ते बाळ. चल चल तू निघ, नाही तर गर्दीत अडकशील. ती काय 5वीलाच पुजली आहे. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या. मी फोन करीनच. येतो मी. आई, मला खूप भीती वाटते ग. कसली? सुलेखा जाऊन खूप दिवस झाले. मी आता लाईटली नाही घेऊ शकत. मला पोलीस कंप्लेंट करायलाच हवी. पण बाळने केली आहे ना? काय? नाही ग. हो, बाळ त्याच्या इन्स्पेक्टर मित्राशी बोलत होता, मी ऐकलंय. सुलेखाबद्दल सांगत होता तो. मग मला का नाही बोलला तो? बाळचं हेच तर मोठेपण आहे ना. त्याला तुझी खूप काळजी वाटते. ज्या गोष्टीचा तुला त्रास होतो ती त्याला अगदी सहन होत नाही. मग सुलेखाचं नाहीसं होणंच का असे ना. आई, तू असं बोलतेस जसं तुला आनंदच होतोय सुलेखा गेल्याचा. खरं सांगू का, मला काहीही फरक पडत नाही. आई, मी खूप टेन्स्ड होते म्हणून तुझ्याकडे आले. पण आता मला कळलंय की तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ उरलेला नाहीये. आई, अगं सिच्युएशन किती सिरियस आहे आणि तू तेच काय घेऊन बसलीयस? कोण म्हणेल तू तिची आई आहेस? तसं न म्हटलेलंच बरं. आई मुलीचं असं नातं असण्यापेक्षा ते नसलेलंच बरं. कुसुम, काय ग, मला बघून परत निघालीस ते? नाही, काही नाही. उगाच माझ्यामुळे अडचण कशाला ना कोणाला. काही अडचण बिडचण होत नाही. बैस. काय ग, मागे एकदा अचानक वाड्यावर का आली होतीस? हो, बँकेत काम होतं आपल्या. मला फोन करून आली असतीस तर मी माझं जाणं रहित केलं असतं. बरं झालं बाई, माझ्यामुळे बेट टळला असता नाही तर तुमचा. जिभेवरचा
कडवटपणा अजूनही गेला नाही वयानुपरत्वे. आठवणी कडवट असल्या ना की मनही कडूच होतं आणि मन कडू असलं की जीवही कडूच होते. वा कुसुम, अगदी साहित्यिक बोलायला लागलीस. मी नेहमी खरं बोलते. श्रीराम श्रीराम. का हो बाबा, ते दादाचं आणि चंदूचं भांडण झाल्याचं कळलं म्हणून तुम्ही आलात ना? हा, खरं सांगा. ते निमित्त झालं. प्रियाने सांगितलं वाटतं. आमच्या बोलण्यात विषय आला होता तो. नाही, मग तिच्यामुळे जे रामायण घडलं ते नाही सांगितलं तिनं. रामायण घडलं? वाटलंच होतं मला वाटलंच होतं. प्रियानं सुलेखाला जेलात पाठवण्याचा कट रचला होता. काय? बाहुलीनं? हो हो, तुमच्या बाहुलीनं. ती क्षिप्रा गेली ना बाबा, तिचा खून म्हणे सुलेखानं केला होता असं तुमच्या बाहुलीचं म्हणणं होतं. पण फसला, तिचा बेत फसला. सुलेखा सही सलामत सुटली. कर नाही त्याला डर कशाला. त्यानंतर पूनम आली होती इथे जाब विचारायला. अहो, तिनं तांडव घातलं, तांडव. या घरातून जरी कोणाचं प्रेत उठलं तरी या घराचा उंबरठा मी ओलांडणार नाही अशी शपथ घेतली पूनमनं. एवढं सगळं घडलं पण कुणी काहीच बोललं नाही मला. सगळ्याच गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही बाबा. आणि तुमचे फोन कोणाशी चालतात? कोणाशी? त्या तुमच्या बाहुलीशी, आदिशी, नाहीतर अहो, आधीची बायको. हा, शुभ्रा. ते थोडंच तुम्हाला सगळं खरं सांगणार आहेत. आणि मी सुद्धा तुम्हाला काही सांगायला आले नसते हा बाबा. पण आता तुम्ही भांडण मिटवायलाच आलात म्हणून मी आपली कानावर घालते तुमच्या. श्रीराम श्रीराम. मला काय करायचंय? मी कधी करते का तुम्हाला फोन? मला काही गरज नाही कोणाला फोन बिन करायची. करत राहा त्यांनाच आपले फोन. तुम्ही बोलालात म्हणून मी आता आपली इथे आले, नाही तर मला काही गरज नव्हती इथे बसण्याची. तुम्ही विचारलात म्हणून मी सगळं सांगितलं तुम्हाला, नाही तर मला काय करायचंय. परमेश्वर, आता मला काळजी वाटायला लागली. गेले 8 दिवस सुनबाईचा पत्ता नाहीये. आपल्या सगळ्या माणसांना खबर कर, माहिती काढ. ते मी करतोच साहेब. पण माझा अंदाज बरोबर असेल तर विक्रांतला देखील ठाऊक असेल कदाचित. कारण तो तिच्या मागावर पहिल्यापासून होता. नाही, विक्रांत नको. दुसरा माणूस बघ. विक्रांत नको, विक्रांत नको. ठीक आहे. कोकणातला तो खोत माहिती आहे तुला? हो, ज्याला आपण शास्त्र्याच्या कुटुंबावर. तोच तो जेलमधनं सुटलाय तो. ठाऊक आहे माऊली. त्याचा एक माणूस 3-4 वेळेला सुनबाईला भेटून गेला म्हणे. काय काय? तुझा पांडू तुला ही माहिती देत नाही असं तू मला दाखवतोस का? माऊली शपथ, त्याला हल्ली मी तुमच्या हवाली केलाय आणि त्याला मी काही विचारत नाही. पण या खोताचा सुनबाईशी काय संबंध? तीच माहिती हवी आहे. त्याने सुनबाईला काही. तसं असेल ना तर साहेब, त्याच्या घरासमोरच्या माडावर उद्या नारळाऐवजी त्याचं मुंडकं लटकलेलं असेल. स्वतः कोकणात जा, माहिती काढ, सगळी माहिती काढ, डिटेल, आणि हे प्रकरण हँडल कर. पण काही करायच्या आधी मला फोन कर. ठीक आहे. परमेश्वर, मागे तू म्हणाला होतास ते अगदी बरोबर होतं. काय? ज्या व्यक्तीच्या इतक्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत त्यांची एकदा तरी कुंडली मांडून पाहायलाच हवी.